अति सुंदर फटका आणि पॉवर प्ले मध्ये अशा प्रकारचे फटके आपण आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सुद्धा पाहतोय. जाणून बुजून हवेत फटका खेळला जातोय. ऑन दी राईज ऑन दी अप चांदाने फटका खेळला आणि चेंडू वाईड ऑफ लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर त्या ठिकाणी जे स्टँड आहे आमच्या मुकादम कुटुंबियांच्या मातोश्री स्वर्गीय पार्वती मुकादम स्टँड त्या स्टँड मध्ये चेंडू सरळ निघून गेलेला आहे. 4 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 6. शेवटचा चेंडू आहे मात्र आतापर्यंत चांगली गोलंदाजी कारण 5 चेंडूमध्ये फक्त 6 धावा दिलेल्या आहेत आणि 2 महत्वपूर्ण सफलताही प्राप्त केलेल्या आहेत. रमेश राईट आर्म यावर मात्र अति सुंदर फटका केला. चेंडू हवेत आहे. व्हाट अ कॅच अप्रतिम झेल. अतिशय उत्कृष्ट असं झेल म्हणता येईल. एक क्षण असं वाटलं की चेंडू नक्की सीमारेषेच्या बाहेर जाईल. कॅचेस विन द मॅचेस पकडा कॅच जिंका मॅच हे समीकरण क्रिकेटमध्ये असतं. जेव्हा तुम्ही एखादा महत्वपूर्ण झेल घेता सामन्याला काळाटणी मिळते आणि जेव्हा झेल सोडता तेव्हा बऱ्याचशा वेळेला तुम्हाला पराभवाला सामोरं जावं लागतं. आणि काय गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे प्रेशर बिल्डअप केलेलं आहे. पूर्णपणे मानसिक दबावाखाली आणलेले आहे ते म्हणजे सोनोई वागराळपाडा संघाला. कारण षटकामध्ये धाबा दिल्यात फक्त आणि फक्त 6 आणि 3 महत्वपूर्ण सफलता आपल्या संघाला प्राप्त करून दिलेल्या आहेत. ते म्हणजे मोस्ट एक्सपिरियन्स सर्वात अनुभवी गोलंदाज रमेश याने. चांगली सुरुवात दत्त आणि जुचेंद्र संघाची. मात्र नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय योग्य वाटतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. कान्हाई स्पोर्ट्स पाया आणि मालजीपाडा दोन्ही संपर्क साधायचा आहे. कान्हाई स्पोर्ट्स पाये आणि मालजीपाडा दोन्ही कॅप्टननी त्वरित संपर्क साधायचा. यानंतर टॉस साठी तयार राहायचं आहे. हॅलो 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 हॅलो. तर धावसंख्या झालेली आहे 12. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. अनिकेत गोलंदाजीसाठी मार्गस्थ होईल. काय फलंदाजी केली होती अनिकेत याने पहिल्या मॅच मध्ये.
याला मात्र लॉफ्टेड फटका, चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, दोघांमध्ये ताळमेल नाहीये. हे फार महत्वाचं असतं, समन्वय असणं गरजेचं आहे, कॉलिंग असणं गरजेचं आहे. खरं तर सोपा झेल होता, मात्र कॉलिंग फार महत्वाचं आहे. कॉलिंग नव्हतं त्यामुळे झेल सुटतोय. 2 धावाही मिळतात, धावसंख्या होते 14. अनिकेत राईट आर्म, याला म्हटलं स्टेप आउट झालेला आहे. खेळण्याचा प्रयत्न, थोडंसं बॉडी लँग्वेजला बघितलं गोलंदाज त्या अनुसरून चेंडू हाताळला होता आणि चेंडू सरळ जातोय तो यष्टीरक्षकाच्या हातात. धावसंख्या थांबलेली आहे 14. 3/14. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे, प्रगतीपथावर आहे. पायगावाच्या टोकाकडून गोलंदाजी करण्यासाठी अनिकेत सज्ज होतोय. यावेळेला मात्र जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, एक चांगला चेंडू म्हणता येईल. पडल्यानंतर गोल्डन स्पॉट पडून कुठे थोडासा बाउन्स होतोय आणि सरळ वेध घेतोय यष्टी रक्षकाचा. कुठल्या प्रकारे धाव नाहीये. एक चांगली गोलंदाजी हाताळते, थोडस बघितलं आपण. खरं तर एक चौकार लगावला गेला, पण त्यानंतर कमबॅक करतोय. याला मात्र हुकचा फटका आणि चेंडू सरळ निघून जाईल, लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. आपण जर बघितलं तर तितका चेंडू शॉर्ट नव्हता निशांत, पण ज्या अंदाजाने फटका खेळलेला आहे, हुकचा अंदाज पण बघायला मिळाला आणि जवळपास खेचून मारला होता. शफल क्रॉस झाला होता बॅट्समन आणि खेचून मारला होता निखिल याने आणि चेंडू लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर गेला होता. षटकार. आणि खरं तर आवश्यकता होती, कारण एक मानसिक दबाव निर्माण झाला होता, धावा येत नव्हत्या आणि या षटकारातून थोडासा एक मानसिक दबाव कमी होण्यास मदत होईल. ते म्हणजे सोनोई वागरापाडा संघाच्या फलंदाजावर. षटकाने धावसंख्या वाढते, धावसंख्या झाली 20. आता पुन्हा मार्गस्थ होईल तर अनिकेत राईट आर्म. याला मात्र खेळण्याचा प्रयत्न केला नाही, कारण स्क्वेअर चेंडू आहे, उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर आहे. शेवटपर्यंत बघितलं निखिल याने सोडून दिला आणि बाकीचं काम मात्र पंच करतायत. पंच विवेक देवळीकर. व्हाईट बॉलचा इशारा, एक अवांतर धाव मिळते, धावसंख्या होते 21. शेवटचा चेंडू आहे, स्क्वेअर लेगला पंच जयेश. अनिकेत यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे, निधावच्या रूपाने चेंडूची समाप्ती. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या बरोबर 10.50च्या सरासरीने 21 धावा जमवल्या आहेत. 3 फलंदाज बाद झाले आहेत. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं, पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या त्या 6, मात्र 3 महत्त्वपूर्ण फलंदाज बाद झाले आणि या षटकामध्ये मात्र एक चांगली फलंदाजी बघायला मिळाली, कारण या षटकामध्ये धावा आल्या 15. खास करून आपण पाहतोय निखिल याने एक चांगली फलंदाजी केली, एक चौकार लगावलाय, एक षटकार लगावलेला आहे. 6 चेंडूमध्ये निखिल याने 12 धावा म्हणजे 200च्या स्ट्राईक रेटने धावा जमवलेल्या आहेत. सर्वेश याला अजूनही सुरुवात करायची आहे. मैदानाचा विचार जर केला आपण, किमान तुम्हाला जेव्हा 4 षटकांचा सामना असेल तर 45+ 45 पेक्षा जास्त धावा तुम्हाला धावपळावर ठेवावे लागतील, अन्यथा क्षेत्ररक्षण करताना तुमच्यावर एक मानसिक दबाव निर्माण होऊ शकतो. या स्पर्धेमधली सर्वोच्च धावसंख्या जर कुठल्या संघाने उभी केली असेल तर ती म्हणजे अजिंक्य जुचंद्र. 88 धावा. स्वयंभू पायगाव विरुद्ध त्याने 88 धावा उभ्या केल्या होत्या. त्याने 89 धावांचं लक्ष ठेवलं होतं. पण धावांचा पाठलाग करताना सुद्धा एक चांगली सुरुवात बघायला मिळाली होती. दीपक मडवी यांनी सुद्धा 45 धावांची खेळी केली होती, पण मात्र अजिंक्य जुचंद्र या संघाने विजयश्री खेचून आणली, स्वयंभू पायगाव संघाला पराभूत केलं. आता मध्ये स्पर्धेमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या जर बघितली आपण तर चेतन याची 57 धावा. आज अनिकेत त्याने सुद्धा 55 धावांची खेळी केली. याला मात्र कव्हरच्या डोक्यावरनं फटका, क्लास फटका बघायला मिळाला. कलात्मक क्रिकेटचा आविष्कार आणि एक सदाबहार चौकार. 4 धावा. सर्वेशच्या बॅटमधून निघाला हा चौकार. यालाच म्हणतात क्लास क्रिकेट. ताकदीचा कमी वापर, तुमचं फुटवर्क चांगलं असतं,
शॉट सिलेक्शन जे असतं ते खूप चांगलं असतं. तुम्ही जेव्हा गॅप शोधतात तुम्हाला ताकदीचा वापर करण्याची काही आवश्यकता नाहीये. कलात्मक क्रिकेट, क्लास क्रिकेट, क्लासिकल संगीत ऐकायला सुद्धा खूप बरं वाटते आणि त्यामध्ये कलात्मक क्रिकेट बघायला सुद्धा खूप छान वाटते. त्याच प्रकारचा फटका बघायला मिळाला, देखना फटका. 25 धावा होत आहेत. पुन्हा एकदा फटका खेळायचा कव्हरच्या दिशेने होता, मात्र खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाईल तो स्क्वेरिश दरम्यान सीमा पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा चौकार. 29 धावा होत आहेत, 29. खर तर खेळायचं होतं कव्हरकडे, बट बॅटला हलकासा स्पर्श झाला आणि चेंडू मात्र थर्डमॅन मधून स्क्वेरिश थर्डमॅन कडे गेला आणि 4 धावा. बॅक टू बॅक 2 धावा मिळणं हे गरजेचं आहे. फटका तुम्ही कशा प्रकारे खेळलात, मिस टाइम जरी असेल तर मात्र धावा जरी मिळाल्या तर एक तो चांगला फटकाच म्हणता येईल. प्रवीण त्याला पुन्हा एकदा फटका. काय गॅप शोधलेली आहे, अप्रतिम. बॅक टू बॅक हा तिसरा चौकार आणि काय गॅप प्लेसमेंट किती जबरदस्त आहे. कारण आपण मध्ये कव्हर आणि जवळपास मिड ऑफला क्षेत्ररक्षक दोघांच्या मधून हा चेंडू केलेला आहे आणि हे फार महत्वाचं आहे. तेव्हा तुम्ही गॅप शोधतात ना तेव्हा तुम्हाला ताकदीचा वापर खूप कमी करावा होता आणि क्लास क्रिकेट आपण पाहतोय खास करून सर्वेश कडून. आणि चौकार धावसंख्या वेगाने वाढते, 33 धावा. लागोपाठ 3 चौकार लगावलेले आहेत. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सर्वाधिक चौकार वन डे क्रिकेटमध्ये कोणी लगावले असतील तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर 2016 चौकार लगावले. सनत जयसूर्या यांनी 1500 चौकार लगावले. प्रवीण मागण्या ठरतोय. याला पुन्हा एकदा फटका खेळला, सरळ चेंडू जातोय तो मिड ऑफ वरनं लॉंग ऑफला. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, धावाची शक्यता आहे. डायरेक्ट हिट जर झाला असतं तर पंच जयेश यांना विचार करावा लागला असता. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होते ते वाईट ऑफ लॉंग ऑफला. 1 धाव मिळते, एका धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 34. आता मात्र एक चांगली धावसंख्या आहे कारण तिसरं षटक हे मार्गस्थ आहे आणि असं वाटते की सोनई वागराळपाडा हा संघ 50+ कडे पाहत असणार. प्रवीण राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. शॉर्ट ऑन बॉलचा फटका स्क्वेअर लेग कडे जातोय, डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. पहिली धाव अतिशय वेगात, मात्र क्षेत्ररक्षण चांगलं होते त्यामुळे एकाच धावेवर समाधान मानावं लागते आणि एका धाव्याने सोनई वागराळपाडा संघाची धावसंख्या होते 35. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे आणि तिसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू असावा. 35 धावा म्हणजे चांगली, कारण हा सामना 4 षटकांचा आहे. यानंतर एक अंतिम षटकाचा खेळ बाकी असेल. यावेळेला मात्र स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न आणि जोरदार अपील केलं जाते पायचीच आणि पंच इशारा करतायत फलंदाज बाद. सर्वेश बाद झालेले. खरं तर आपण पाण्याची व्यवस्था करायची आहे. जेव्हा जेव्हा पाणी लागेल तेव्हा पाणी घेऊन लगेच जायचंय. आपण पाण्यासाठी कुठल्याही प्रकारचं रेस्ट्रिक्शन नसेल लक्षात घ्या, कारण मार्च हिटला सुरुवात झालेली आहे. पाण्याची व्यवस्था आपण लगेचच करायची. त्या दिवशी मात्र आपण ईशान डोंबिवलीला एक क्रिकेटर मृत्युमुखी पडला. यंगस्टर होता, सराव करताना डोंबिवली जिमखान्यावर सराव करताना तो मृत्युमुखी पडला. कारण मी बघितलं त्यावेळेला, मीच त्यावेळेला हॉस्पिटलला होतो. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हॉस्पिटलला घेऊन आले होते आणि क्रिकेटर होता, यंगस्टर होता. सराव करताना अटॅक आला, अटॅकमध्ये मृत्युमुखी पडला. अतिशय सॅड न्यूज होती खऱ्या अर्थाने. आणि आपण आताच मागितलं सेनवा 52व्या वर्षी. इट्स ऑल्सो बिग ब्लो क्रिकेटरसाठी. 1000 पेक्षा जास्त विकेट घेणारी दोनच आंतरराष्ट्रीय खेळातील जे गोलंदाज आहेत मुथैया मुरलीधरन आणि सेनवॉल. कारण आपण बघितलं 708 विकेट्स टेस्ट क्रिकेटमध्ये, 293 विकेट वन डे क्रिकेटमध्ये घेतलेले सेनवॉल यांनी. आणि 52व्या वर्षी अटॅकमुळे दुःखद निधन झालं.
तर म्हणूनच मी या ठिकाणी अनाउन्समेंट करताना नेहमी सांगतो की पाण्याची व्यवस्था जेव्हा जेव्हा पाण्याची आवश्यकता भासेल तेव्हा पंच सुद्धा परवानगी देतील. खास करून आपलं जे ग्रामीण क्रिकेट आहे खूप हिट आहे. ग्रामीण क्रिकेटमध्ये लगेच पाण्याची व्यवस्था करायची आहे. तर धावसंख्या झालेली 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला. धावसंख्या झालेली आहे 35. देवेश स्पोर्ट बालजीपाडा व कानाई स्पोर्ट्स पाये दोन्ही कॅप्टनना लास्ट ऑफिशियल कॉल. दोघांनी टॉस साठी त्वरित यायचं म्हणजे व्हीआयपी कक्षामध्ये. देवेश स्पोर्ट मालजीपाडा व कानाई स्पोर्ट्स पाये अंतिम षटक घेऊन येते गोलंदाजीसाठी. नीरज येतोय, त्याचा सामना करण्यासाठी सज्ज होईल निखिल. फुलटॉस चेंडू डाऊन दी ग्राउंडचा फटका आणि चेंडू जातोय सरळ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. दर्जेदार षटकार. ज्याप्रमाणे चेंडू होता त्याप्रमाणे चेंडूचा समाचार घेतलेला निखिल याने काय फटका खेळलेला आहे. अगदी फुलटॉस चेंडू होता आणि डाऊन दी ग्राउंडचा फटका आणि लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जाणारा आपण दर्जेदार षटकार बघितला. धावसंख्या वेगाने वाढते 41 आणि असं वाटतं की 50चा आकडा पार होऊ शकतो कारण निखिल ज्याप्रमाणे फलंदाजी करतोय. पुन्हा लोअर फुलटॉस चेंडू फटका पायामध्ये टाकला. चेंडू सरळ जाते लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. धोकादायक ठरू शकते मात्र थ्रो चांगला येत नाहीये ज्याप्रमाणे थ्रो व्हायला हवा. डायरेक्ट थ्रो जर किपरच्या हातात असता तर कदाचित चित्र वेगळं दिसलं असतं. पण क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये कुठल्याही प्रकारे आपण भविष्यवाणी करू शकत नाही. काही भविष्यवाणी खऱ्या ठरलेल्या आहेत. वर्ल्ड कप 92 जो पाकिस्तानने जिंकला ती भविष्यवाणी सुनील गावस्कर यांनी केली होती. पाकिस्तान वर्ल्ड कप जिंकेल अशा काही भविष्याने खऱ्या ठरतात, नो प्रॉब्लेम. पण इथं फटका खेळलेला मिस टाइम फटका. चेंडू हवेत आहे आणि सहज सोपा सुंदर झेल सॉफ्ट डिसमिसल. यस, कानाई स्पोर्ट्स पाये संघाचे कॅप्टन आलेले चैतन्य, आपलं हार्दिक स्वागत आहे. आपल्या संघाचंही हार्दिक स्वागत आहे. देवेश स्पोर्ट मालजीपाडा संघाच्या कॅप्टन यायचं आहे कारण हे 4 षटके संपल्यानंतर लगेच टॉस होईल. देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा अन्यथा आपणास पेनल्टीचा सामना करावा लागेल. नीरज पुन्हा मार्गस्थ होईल. लेफ्ट आर्म फुलटॉस चेंडू फटका खेळलाय कव्हरच्या डोक्यावरून आणि चेंडू जातोय डीप कव्हर सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक चेंडू पाठलाग करतोय पण असं वाटतं की हलवू शकणार नाहीये. चेंडू सीमापार चौकार. धावा झाल्यात 47. अजूनही या षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी आहे आणि मी सांगितलं होतं की 50+ कडे पाहत असणार आहे सोनवाई वागरापाडा संघ. त्या दिशेने वाटचाल बघायला मिळते. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 47. दत्ताळी जुचंद्र विरुद्ध सोनवाई वागरापाड्या 2 संघामधील मॅच आपण पाहतोय. सुरुवात चांगली झालेली आहे पण ते मिडल ऑर्डरमध्ये एक चांगली फलंदाजी. नीरज पुन्हा तो खोदून काढलेला आहे. चेंडू येतोय सरळ मिड विकेटला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण होतील. 49 धावा झाल्यात. 49. शेवटचा चेंडू आहे आणि शेवटच्या चेंडूवर एखादा मोठा फटका खेळून विकास मात्र आपल्या धावांचा संघाच्या धावांचा विकास करतोय का बघायचं आहे. नीरज लेफ्ट आर्म शॉर्ट बॉल मात्र टायमिंग साधता आलेलं नाहीये. झेल होण्याची शक्यता नाहीये. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय.
3 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि 50चा आकडा पार होतोय. टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. 50चा आकडा पार होतोय. 50 धावा पूर्ण होत आहेत. 52 धावा झालेल्या आहेत. 53 धावांचं लक्ष्य. देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघ कॅप्टनने तरी द्यायचं आहे, कारण कानाई स्पोर्ट्स पाय संघाचे कॅप्टन आलेले आहेत. देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा, देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघ कॅप्टन आपल्यासाठी लास्ट ऑफिशियल कॉल आहे. लागोपाठ 3 चौकार लगावले आणि 13 धावा. एक चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये बघायला मिळाली. मात्र एक चांगली धावसंख्या निशाण उभी केलेली आहे. 52 धावा, 53 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे आणि लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे होतोय ते आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचक कक्षामध्ये सज्ज होतील माझे सहकारी समालोचक. आणि मित्रांनो, अतिशय कमी वेळात ज्यांनी खरं तर या समालोचन क्षेत्रामध्ये खूप चांगलं प्रभुत्व मिळवलं, एक यंग अँड टॅलेंटेड समालोचक आमच्या परिसरातील मॅन फ्रॉम पाय. नक्कीच मी त्यांची प्रशंसा करतोय, कारण अतिशय कमी वेळात त्यांनी खूप चांगली प्रसिद्धी मिळवलेली आहे आणि प्रभुत्व मिळवलेलं आहे. हे फार महत्वाचं आहे. निशांत पाटील. धन्यवाद गवळी सर, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र. तुम्ही गवळी सरांना ऐकलात. गेले 35 वर्ष भिवंडी, ठाणे आणि पालघर परिसरामध्ये हा आवाज मित्रांनो आपण पाहतोय. एक जबरदस्त समालोचन कालच्या दिवसापासून आजपर्यंत गवळी सरांनी मात्र या क्रीडा स्पर्धेसाठी केलंय. तर नक्कीच ड्रेसिंग कंपल्सरी असेल, ड्रेसिंग चेसिंग कंपल्सरी असेल वागरालपाडा संघ, अन्यथा 2 धावांची पॅनल्टी तुमच्या संघाला लागेल. तर नक्कीच आपण पाहिलं पहिल्या इनिंगमध्ये खूप चांगली बॅटिंग वागरालपाडा संघाची आपण जरूर पाहिली. 52 धावा फलकावर उभारल्या आणि 53 धावांचं आव्हान ठेवलंय दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघासमोर. खूप चांगली बॅटिंग केली. सुरुवातीचं षटक जर पाहिलं तर रमेश शहानं अनुभव दाखवला होता. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या. त्यानंतर मात्र अनिकेत, प्रवीण आणि नीरज खूप मागरे ठरले. त्यांच्या गोलंदाजीवर आक्रमण केलं गेलंय. दरम्यान उमेशजी मुकादम, पायगावातील समाजसेवक आणि जरीमरी स्पोर्ट पायाचे सर्वेसर्वा यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं या क्रीडा स्पर्धेमध्ये आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये हेमंत आणि मितेश, हेमंत लाखात आणि मितेश ही सलामीची जोडी मैदानामध्ये. मागच्या मॅच मध्ये जर पाहिलं ना तर मितेश मात्र आपण हितेश गेलाय. हितेश आणि मितेश ही जोडी मैदानामध्ये गेली आहे. मागच्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं ना तर मितेश मात्र पहिल्या चेंडूवर बाद झाला होता. एक महत्वपूर्ण खेळाडू मितेशकडे पाहिलं जातं. एक संघाचा मात्र महत्वपूर्ण खेळाडू आहे. परंतु मागच्या मॅच मध्ये असं पण ठरला होता मितेश आणि अनिकेतनं मात्र खूप चांगली बॅटिंग केली होती. त्याच्या बॅटमधून तब्बल 55 धावा आल्या होत्या. परंतु या मॅच मध्ये मितेशला बरसावं लागेल, आपला खेळ दाखवावा लागेल, कारण संघाला आवश्यकता आहे चांगल्या बॅटिंगची. कारण वागरालपाडा संघ जो आहे ना गोलंदाजीसाठी ओळखला जातो. याच मैदानावर या संघाने खूप चांगली कामगिरी केली होती. परंतु दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघाला मात्र इथे चांगली बॅटिंग करावी लागेल. 2 धावांची पॅनल्टी या ठिकाणी वागरालपाडा संघाला दिली जाते, कारण त्यांची ड्रेसिंग जो गणवेश आहे मात्र तो नाहीये. सो त्यामुळे त्यांना 2 धावांची पॅनल्टी दिली जाईल. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी असेल, लक्षात ठेवा. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार या ठिकाणी हे सामने खेळवले गेले आहेत.
तर या नियमाचं आपण नक्कीच पालन करायचं आहे, अन्यथा आपल्याला पेनल्टी दिली जाते. तर दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं, प्रेक्षक माय बापांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. मित्रांनो, आपण जरूर पाहतोय जरीमरी स्पोर्ट पाय आयोजित स्वर्गवीर दामोदर स्मृती चषक 2022 हे भव्य दिव्याचं आयोजन आणि या स्पर्धेतील दुसरा दिवस आणि दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण जरूर पाहतोय. एका बाजूला दत्ताली स्पोर्ट जुचंद्र जो समित पाटील गजा यांचा संघ आपण पाहतोय, तर एका बाजूला सोनू आई वागरालपाडा संघ प्रथम फलंदाजी करत असताना या संघानं खूप चांगली टोटल उभारलाय. तब्बल 52 धावा केल्या होत्या आणि 53 धावांचं आव्हान दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघासमोर आपण पाहतोय. तर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज मात्र येतोय दयाश शंकर येतोय, एक अनुभवी गोलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू, फलंदाजी देखील खूप चांगली करतो दयाशंकर. इथे मात्र गोलंदाजी मार्कवर येतोय, षटक क्रमांक पहिलं आणि त्याच्या समोर आपण पाहतोय मितेशला पाहतोय. मितेश भोईर एक चांगला फलंदाज दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघाचा. दयाशंकर राईट आर्म अराउंड विकेट मितेशसाठी. पहिला चेंडू होता, स्टिअर केला, चेंडूला ढकललाय, फक्त दिशा देण्याचा प्रयत्न, दरम्यान क्षेत्रामध्ये खराब क्षेत्ररक्षक, चेंडू इंटू द गॅप, चेंडू फरार झालाय. कलात्मक क्रिकेटचा आविष्कार आणि या सदाबहार चौकार मितेशच्या पाठमधून. लेट कटचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. इंटू द गॅप क्षेत्ररक्षक होते, त्या ठिकाणी चुकी करतील आणि चेंडू मात्र गेलाय अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. खूप चांगला फटका मितेशच्या बाटमधून आलाय. मितेश मात्र जेवढा आक्रमक फलंदाज आहे तेवढा तो कलात्मक क्रिकेट देखील खेळतोय आणि पहिल्या चेंडूवर त्यांनी प्रात्यक्षिकरण दाखवलंय. इथे देखील विकेट करण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागली आहे आणि मितेश पहिला हादरा बसलाय टीम दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघाला. मागच्या मॅच मध्ये देखील मितेश अशाच प्रकारे बाद झाला होता आणि याही मॅच मध्ये देखील पाहिलं ना तर बॅटची एज लागली आहे आणि मितेश बॅक टू द पेव्हिलियन. पहिला हादरा बसलाय टीम दत्ताली स्पोर्ट जुचंद्रला. देवेश सबळने मात्र नाणेफेक जिंकलेली आहे. ते कान्हे स्पोर्ट पाय संघाने. उमेशजी आपलं खूप खूप आभार. आपल्या शुभ हस्ते टॉस झाला, जास्त ओपनिंग घेतलं जाणार आहे. चैतन्य आपला फक्त निर्णय आपण कळवायचा आहे. फिल्डिंग क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर यानंतर जो सामना होणार आहे तो म्हणजे कान्हे स्पोर्ट्स पाय विरुद्ध देवेश स्पोर्ट मालजीपाडा. कान्हे स्पोर्ट पाय संघ कॅप्टन चैतन्य याने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू गवई सर. जबरदस्त सामना आपण पाहतोय. सुरुवातीच्या षटकामध्ये गडी बाद झाले, दरम्यान विशाल पाटील देवेश स्पोर्ट मालजीपाडाचे एक खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. षटक क्रमांक दुसरं बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहतोय सर्वेश आलाय, परंतु भावेशचं कौतुक करावं लागेल कारण पहिल्या चेंडूवर त्याने मात्र षटकार ठोकलाय. व्हेरी फर्स्ट बॉल आलाय खेळण्यासाठी आणि चेंडूला अगदी पाठवलं होतं बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटक क्रमांक दुसरं सर्वेश बॉलिंग ट्रॅकवर आणि स्ट्राईक एंडला आपण हितेश लाखातला पाहतोय. ही मात्र एक मजबूत भागीदारी या दोन खेळाडूंना करावं लागेल कारण महत्वपूर्ण जोडी आहे दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघाची. कारण सुरुवातीच्या फलंदाजांना मात्र साथ दिली नाहीये. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर मितेश बाद झाला, तदनंतर आपण पाहिलं तर अनिकेत हा देखील बाद झाला आणि समित अतिशय दुर्दैवरित्या धावबादच्या स्वरूपात बाद झाला होता कारण तो कोसळला होता, पडला होता पिचवर. तदनंतर मात्र बाद झाला होता अतिशय दुर्दैवरित्या. तदनंतर मात्र बॉलिंग ट्रॅकवर आता मात्र गोलंदाज झालाय सर्वेश आलाय. षटक क्रमांक दुसरं स्ट्राईक एंडला हितेश लाखात आपण पाहतोय. सर्वेश आपल्या षटकारी पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. फुटो चेंडू होता, यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, मात्र कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, कोणत्या प्रकारे चुकी करत नाहीये. आणखीन एक मोठा धक्का बसलाय टीम दत्ताली स्पोर्ट जुचंद्रला. हितेश लाखात
पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज सर्वेश दाखल झालाय आणि तिसरा पंचाची देखील सुविधा दिनेश भुरे आपण पाहतोय. गोलंदाज सर्वेश तयार, बॉलिंग ट्रॅकवर, राईट मोर द विकेट. इथे मात्र स्लोवर वन चेंडू टाकलाय. एक जबरदस्त चेंडू होता, फुटवर्कचा अभाव दिसला, चेंडूच्या रेषेपर्यंत भावेश पोहोचले नव्हते. यावेळेस एक चांगल्या चेंडूची समाप्ती केली सर्वेशनं. पुन्हा एकदा गोलंदाज सर्वेश, राईट मोर द विकेट. यावेळेस मात्र शरीरापासून चेंडू दूर होता, ऑफस्टमच्या बाहेर चेंडू पिचिंग झाली होती. ऑफस्टमच्या बाहेर जाणार चेंडू होता. पंच आम्हाला दर्शवतात इट्स अ वाईड. वाईडच्या स्वरूपात आणखीन एका धावेची भर पडली आहे. फलकावर धावा जाऊन पोहोचल्या त्या 25 धावा. पुन्हा एकदा सर्वेश, राईट मोर द विकेट. भावेश एक महत्वपूर्ण फलंदाज आहे दत्तली स्पोर्ट जुचंद्रचा. इथे मात्र कुठेतरी फटका खेळायचा होता, त्या ठिकाणी चेंडू जात नाहीये. द्विधा मनस्थितीमध्ये फटका खेळला होता, कारण तयार नव्हता भावेश या फटक्यासाठी. द्विधा मनस्थितीमध्ये फटका खेळला होता. शरीराचा वेध घेणारा चेंडू होता, फक्त चेंडूला ढकललाय स्क्वेअर रिझन मध्ये. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली गेली आहे आणि एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26 या आकड्यावर. गवळी सर, आपण जर पाहिलं ना 53 धावांचं आव्हान आहे आणि 2 षटकांमध्ये 26 धावा झाल्यात. एक चांगली फलंदाजी म्हणावी लागेल, परंतु विकेटची पडझड झाली आहे. तब्बल 4 गडी बाद झाले दत्तली स्पोर्ट जुचंद्र संघाच्या. शिवाजी अंकलचे तेव्हा त्याच्याकडे हे नेलं होतं, हे नेलं होतं शिवाजीकडे. त्याच्यातच स्प्रे होता, त्याच्यामध्ये स्प्रे नाहीये, त्याच्यामध्ये फक्त हे समिता तिथे स्प्रे असेल बघ म्हणाला तिथं. गवी सर, आपण जर पाहिलं ना 2 षटकांचा खेळ संपलाय, धावपलकार धावा झाले 25 धावा, परंतु विकेटची पडझड झाली. काय म्हणाल तो गवळी सर या 2 षटकांविषयी? 26 धावा झालेत. नाही, आपण बघितलं की आस्किंग आपण जर बघितलं 53 धावांचं जे लक्ष्य आहे निम्मा पल्ला पार केलेलं आहे. पण एक मात्र आहे की तब्बल आपण बघतोय 4 फलंदाज बाद झाले आहेत. आणि या ठिकाणी एक गोष्ट आहे की भावेश आणि देवेंद्र खेळपट्टीवर या दोघांमध्ये एक चांगलं दोनं बघायला मिळतोय आणि पार्टनरशिपसुद्धा बघायला मिळाली आतापर्यंत. जर विजयापर्यंत पोचायचं असेल दत्ताली संघाला तर या दोघांनी खेळपट्टीवर जास्तीत जास्त वेळ थांबणं फार गरजेचं असणार आहे आणि चांगली पार्टनरशिप मोठे पटके खेळणंसुद्धा गरजेचं असणार आहे. आणि जर सोनोई वागरालपाडा संघाला सामना जिंकायचा असेल त्या दोघांना मात्र त्यांना लवकर बाद करावं लागेल. क्रिकेट तसं एक अनिश्चिततेचा खेळ आहे, पण आतूनपर्यंत आपण बघितलं 2 षटकांचा सामना हा 50-50 अवस्थेमध्ये पाहतोय. येस, कारण जे लक्ष जे आहे 12 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे. कारण निम्मा पल्ला पार केलेला आहे, 2 षटके संपलेले आहेत, 2 षटके संपले आहेत, अजूनही 2 षटकाचा खेळ बाकी आहे. त्यामुळे सामना अजूनही 50-50 अवस्थेमध्ये आहे. तर नक्कीच येणाऱ्या 12 चेंडूमध्ये मात्र आता 27 धावांची आवश्यकता आहे दत्ताली स्पोर्ट जुचंद्रला. तर सरासरी जर पाहिली ना ते 13.50च्या सरासरीनं मात्र धावा कराव्या लागतील या टीमला. कारण भावेश जोपर्यंत मैदानावर आहे तोपर्यंत अशा पल्लवीत असतील. कारण दत्ताली स्पोर्ट जुचंद्रचा, कारण भावेशनं मात्र व्हेरी फर्स्ट बॉलला मात्र षटकार ठोकला होता, त्याचा आत्मविश्वास मात्र वाढलेला आहे. परंतु त्याच्या सोबतीनं देवेंद्रने देखील एक क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हचा फटका खेळला होता. त्याच्या बॅटमधून देखील एक आत्मविश्वास वाढवणारा चौकार देखील पाहिला आहे. आणि दोन्ही फलंदाज जर आपण विचार केला तर फुल आत्मविश्वासाने खेळतात आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये मात्र त्यांना 27 धावा कराव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी. परंतु वागरालपाडा संघ देखील एक संघर्षाची तयारी आणि जिद्दी क्रिकेट खेळण्यासाठी ओळखला जातो वागरालपाडा संघ. परंतु दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघाने देखील खुणगाठ बांधली आहे, त्याला देखील हा सामना जिंकायचा आहे. कारण ज्या परिस्थितीमध्ये आपण पाहिला सकाळच्या सत्रामध्ये शिवाजी स्पोर्ट पाय विरुद्ध काय जबरदस्त खेळ खेळला होता दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघानं. आणि याही मॅचमध्ये एक जबरदस्त संघर्ष करताना पाहतो या संघाला, एक चांगली लढत पाहतोय मित्रांनो या 2 संघामध्ये. नक्कीच सर्व क्रीडा रसिकांचा प्रेक्षक महाव्यापांचं मनपूर्वक आम्ही हार्दिक स्वागत करतोय. तर
तर नक्कीच पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. 2 षटकांचा खेळ संपलाय. 53 धावांचा आव्हानाचा पाठलाग करत असताना आतापर्यंत दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघानं फलकार धावा लावले त्या 26 धावा. 4 गडी बाद 26 धावा. सुरुवातीला मितेश बाद झाला. मितेशनं मात्र पहिल्या चेंडूवर एक चांगला फटका खेळला होता. असं वाटलं होतं की मितेश चांगल्या प्रकारे फलंदाजी करेल, परंतु लगेच मात्र तो बाद झाला. तदनंतर मात्र मागच्या मॅचचा हिरो अनिकेत मात्र शून्यावर बाद झालाय आणि तदनंतर समित पाटील अतिशय दुर्दैवरित्या बाद झाला. तदनंतर हितेश लाखात हा देखील बाद झाला आणि आता मात्र भावेश भोईर आणि देवेंद्र हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चांगल्या प्रकारे फलंदाजी करतात या षटकामध्ये आपण जर पाहिलं. परंतु षटक क्रमांक 30 यावेळेस मात्र गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर वीरेंद्र आलाय. वीरेंद्र आपल्या षटकातील पुढील चेंडू भावेशसाठी. 12 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता टीम दत्ताली स्पोर्ट जुचंद्रला हा सामना जिंकण्यासाठी. वीरेंद्र राईट आर्म मोडतो विकेटचा मारा करेल भावेशसाठी. भावेशला मात्र इथे जबाबदारीने खेळावं लागेल. वीरेंद्र आपल्या षटकातील पुढील चेंडू राईट आर्म मोडतो विकेट. यावेळेस हा प्रेकर केला, चेंडूला पुल केला, मिस्की हुक शॉट करण्याचा प्रयत्न. शतरक्षक आहे तिथे. भावेश बॅक टू द पेव्हिलियन. मोठा हादरा बसलाय. बिग ब्लो टीम दत्ता. आणि भावेशचा मिस टाइम फटका आणि बघितलं आपण स्क्वेअर लेग रिजन मध्ये शतरक्षक होते त्या ठिकाणी कोणत्या प्रकारे चुकी करत नाहीये आणि भावेश सारखा एक मोठा हादरा बसलाय टीम दत्ताली स्पोर्ट जुचंद्रला. आणि पहिल्या चेंडूवर या ठिकाणी वीरेंद्र मात्र कमबॅक केलाय. कारण जर पाहिलं ना, कारण एक मोठी विकेट मिळवली आहे. कारण भावेशच्या बॅटमधून एक चांगला फटका होता, कारण दुखापतग्रस्त असताना देखील तो चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न करत होता. परंतु इथे आता मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज मात्र दुर्वेश दाखल झालाय. देवेंद्र आणि दुर्वेश या 2 फलंदाजांना आता मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल. येणाऱ्या 11 चेंडूमध्ये 27 धावांची आवश्यकता. वीरेंद्र पुन्हा एकदा पुढचा चेंडू होता. चेंडू हवा तसे बॅटच्या पट्टी येत नाहीये. कर्विलियन मोशन चेंडू घेतोय. तत्पूर्वी एकदा कंप्लीट केली गेली आहे. कारण जर पाहिलं ना आपण फ्लाइंग स्लिप आणि पॉइंट क्षेत्रामध्ये जेव्हा चेंडू येतो ना तेव्हा कर्विलिनियर मोशन चेंडू घेत असतो आणि यावेळेस जर पाहिलं तर चेंडूची गती थोडीशी कमी होती. नक्कीच हा चेंडू मात्र 4 धावांसाठी गेला असता गवळी सर, परंतु एकदा कंप्लीट केली गेली आहे देवेंद्रच्या माध्यमातून. या एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 27 या आकड्यावर. पुन्हा एकदा गोलंदाज वीरेंद्र राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पुढचा चेंडू होता. यावेळेस पंचांकडे पाहिलं जातं आशालभूत नजरेनं. शतरक्षक आहेत त्या ठिकाणी. चेंडू अडवला गेलाय. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली गेली आहे. तर एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 28 या आकड्यावर. या षटकामध्ये मात्र चांगलं कमबॅक केलंय वीरेंद्रनं, कारण 3 चेंडू मध्ये फक्त 2 धावा करता गेल्यात. इथे मात्र चेंडूला ढकललाय मिड विकेट रिझन मध्ये. एक धाव मिळाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, परंतु इथे धावाची संधी आहे, परंतु इथे खराब गॅदर केलं गेलंय. गोलंदाजानं केली चूक. तत्पूर्वी मिळाल्या 2 धावा. या 2 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 30 या आकड्यावर. अजूनही मात्र 23 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. हे दोन चेंडू खूप महत्वपूर्ण असतील. जर या 2 चेंडू मध्ये जर मोठा फटका आला ना तर कमबॅक करू शकतोय दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघ. 2 चेंडू मात्र खूप महत्वाचे असतील या षटकातील. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता टीम दत्ताली स्पोर्ट जुचंद्रला. पुन्हा एकदा गोलंदाज वीरेंद्र राईट आर्म ओव्हर द विकेट. शपल क्रॉस झाले आणि चेंडूला पाठवलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू जाईल. एक जबरदस्त अनऑर्थोडॉक्स शॉट्स पाहायला मिळालाय फलंदाज देवेंद्रच्या बॅटमधून. संख्या जाऊन पोहोचली ती 37 धावांवर. इथे मात्र एक चांगला फटका आलाय देवेंद्रच्या बॅटमधून. 34 या आकड्यावर धावसंख्या झाली आहे. आता मात्र जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती 19 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा गोलंदाज वीरेंद्र.
पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका, चेंडू मात्र कव्हर रिझन मध्ये जातो, डीप मधून शतरक्षक येथील चेंडू अडवला गेलाय, तत्पूर्वी 2 धावा मिळतील. आता मात्र इक्वेशन पाहिलं ना तर जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 6 चेंडू आणि 17 धावांची. एक जबरदस्त लढत मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतील. कारण या षटकामध्ये जर पाहिलं तर वीरेंद्रनं खूप चांगली गोलंदाजी केली आहे. कारण भावेश सारख्या एक महत्वपूर्ण फलंदाजाला त्यांनी बाद केलाय. परंतु एका बाजूला जर पाहिलं ना देवेंद्र चांगली बॅटिंग करतोय, सातत्याने त्याच्या बॅटमधून चांगले फटके येतात. 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता होऊ शकतात का, तर या धावा अवघड आहेत का, तर नाही, धावा होऊ शकतात. इथे मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल दत्ताली स्पोर्ट जुचंद्रला, कारण हा क्रिकेटचा खेळ आहे, कधी काही होईल याचा नेम नाही. म्हणून शेवटच्या चेंडू टाकापर्यंत आपण भाकीत करू शकत नाहीये, कारण चांगला खेळ मित्रांनो या दोन संघामध्ये पाहायला मिळतोय. एक जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली पहिल्या इनिंग मध्ये, परंतु इथे देखील चांगली बॅटिंग होतोय. परंतु शेवटच्या षटकामध्ये येणाऱ्या 7 चेंडू मध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल गवळी सर या टीमला. काय म्हणाल या इक्वेशन विषयी? नाही, अशा प्रकारचं जे इक्वेशन असतं ना तर हा सामना दोन्ही बाजूला असतो, दोलायमान स्थितीमध्ये बघायला मिळेल आणि लंबकाप्रमाणे बघायला मिळेल. कारण 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. एक मात्र आहे, दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र संघाला सामना जिंकायचा असेल तर दोन्हीचे फलंदाज दोघांनाही पहिले किंवा दुसऱ्या चेंडूवर एक मोठा फटका खेळावा लागेल. आणि जर सोनोई वागराळपाडा संघाचा सामना जिंकायचा असेल तर पहिले 1 किंवा 2 चेंडू डॉट हाताळावे लागतील किंवा महत्वपूर्ण फलंदाज त्यांना बाद करावा लागेल. हे तर आपला एक अंदाज झालेला आहे. पण क्रिकेटमध्ये कसं असतं, आपण भविष्यवाणी करू शकणार नाही. क्रिकेट एक अनिश्चितीचा खेळ आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनी, अनिश्चितीने भरलेला खेळ आहे. तर नक्की 7 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. टीम दत्ताली स्पोर्ट जुचंद्रला बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज निखिल आलाय. बॅटिंग खूप चांगली केली होती निखिलनं, राईट अप ओव्हर द विकेट. इथे मात्र लाईन मिस केली आहे, दुर्वेश मात्र खर्रा फटका खेळतोय. 5 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. एक निर्धाव चेंडू मात्र कुठेतरी लांब घेऊन जाईल दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघाला, आणि एक मोठा फटका पूर्णपणे मॅच मध्ये कमबॅक करू शकतील. परिस्थिती किती अवघड असू द्या, आत्मविश्वासाने आणि खंबीरपणे जो या मैदानावर उभा राहील ना तोच मात्र या मैदानामध्ये टिकेल. इथे मात्र आत्मविश्वासाने बॅटिंग करावी लागेल दिवेशला येणाऱ्या काही चेंडू मध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. कोलवाटापर्यंत चेंडू होता, ब्लॉक हॉल मध्ये चेंडू टाकलाय, मिड विकेट रिझर्व मध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक आहे तिथे, चेंडू अडवला गेला. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट. 4 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. इथे मोठा फटका येणं गरजेचं असेल. 4 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. खूप चांगली गोलंदाजी केली निखिलनं, कारण 2 चेंडू खूप चांगले टाकले गेले त्याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाज निखिल, राईट आर्म ओव्हर द विकेट. कारण परिस्थिती कितीतरी अवघड असली तरी मित्रांनो या टेनिस बॉल क्रिकेट कुरुक्षेत्रावर तुम्हाला टिकून राहायचं असेल तर आत्मविश्वासानं बॅटिंग करावी लागेल. आपल्या कर्तृत्वाला साजेसा खेळ करावा लागेल, स्वतः विश्वास दाखवावा लागेल. इथे मात्र स्ट्राईकला आपण पाहिलं देवेंद्र आलाय बॅटिंग करण्यासाठी. शपल क्रॉस झाले, अराउंड द लेग 3 फ्लॅचित, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. यष्टा उद्ध्वस्त केलेत आणि पूर्णपणे कमबॅक
म्हणजे 2 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता, 2 चेंडू 12 धावांची आवश्यकता. इथे जर पाहिलं ना तर निखिलचं कौतुक करावं लागेल, कारण पहिलं पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय गवळी सर. कारण ज्या उचलीसाठी रमेश गेला होता ती उचली मिळाली नाही आहे चेंडूला. आणि इथे जर पाहिलं तर निर्धाव चेंडू पडून गेला होता 4 धावांसाठी. बाईच्या स्वरूपात 4 धावा आल्यात. 2 चेंडू 12 धावांची आवश्यकता. निखिल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु फटका फसलाय. डीप कव्हर एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये त्या ठिकाणी शतरक्षक आहे, चेंडू अडवलाय. आणि इथे मात्र पूर्णपणे कमबॅक केलाय वागरालपाडा संघानं आणि पूर्णपणे पराभवाच्या छायामध्ये वावरतोय दत्ताली स्पोर्ट जुचंद्रचा हा संघ. इथे मात्र विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि एकदा मिळाली. अशा तऱ्हेने वागरालपाडा संघ विजयी होतोय. कॉंग्रॅच्युलेशन वागरालपाडा संघ आणि हार्ड लक दत्ताली स्पोर्ट जुचंद्र, हार्ड लक समित पाटील. आपण देखील आजच्या दिवसामध्ये खूप चांगला खेळ केला. क्रीडा रसिकांची आपण मनं जिंकलीत, कारण आपला खेळ खूप चांगला राहिला होता. परंतु या मॅचमध्ये केलेल्या चुका आहेत ना तर कुठेतरी तुम्हाला या स्पर्धेतून बाहेर घेऊन गेलाय. कारण जर पाहिलं पहिल्या षटकामध्ये गवळी सर आपण पाहिलं तर 3 महत्त्वपूर्ण गडी बाद झाले. मितेश तो मात्र भरवशाचा फलंदाज होता, एक स्ट्राईक फलंदाज होता, तो मात्र स्वस्तामध्ये बाद झाला. तदनंतर अनिकेत मात्र 0 धावसंख्येवर बाद झाला. समित पाटील देखील लवकर बाद झाला. आणि कुठेतरी या मॅचमध्ये पूर्णपणे कमबॅक केला वागरालपाडा संघानं आणि पराभूत झालाय दत्ताली स्पोर्ट जुचंद्रचा संघ. तर यानंतर होणारा सामना देवे स्पोर्ट मालजीपाडा विरुद्ध काने स्पोर्ट पाये. टॉस जिंकला होता काने स्पोर्ट पाये संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. आणि मालजीपाडा संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केला. या ऐकूया एक सुमधुर संगीत. जाऊया डीजे तेजकडे आपण. मुकादम आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते निखिल याला मॅन ऑफ द मॅचचा किताब प्रदान करायचा आहे. तर हेमंतजी रायकर आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते निखिल याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान करायचा. वेल प्लेड निखिल, खूप चांगली बॅटिंग केली आणि चांगली गोलंदाजी देखील केली आहे. तर यानंतर समालोचन करण्यासाठी मी आमंत्रित करतोय व्हॉइस ऑफ महाराष्ट्र, एक जबरदस्त समालोचक मराठीमध्ये. आतापर्यंत आपण जर पाहिलं ना तर आपल्या परिसरामध्ये ज्यांचा अव्वल क्रमांक लागतोय, गेले तब्बल 35 वर्ष